स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग वरती. रात्री मेहंदीचा कार्यक्रम असल्यामुळे आज जरा लेटच उठलो. 9 वाजले होते. आलो पहिलं शेड वरती, गाईंला चारा घालून दिला. हँडशेक दे, हँडशेक दे लवकर. हा शब्बास, कस काय हुशार डॉगी आपला. कधी कधी येड्यावानी करतो बघ. शब्बास पठ्ठे आहे आपला. तू आपल्या बहिणीचं लग्न आहे, मग काय आमंत्रण देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली होती. मग आपलं चालू होतं आमंत्रण द्यायचं काम. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लग्नाला यायचं, हळदी लग्नाला सगळं सांगायचं, व्यवस्थित सांगायचं काम चालू होतं. आमंत्रण देऊन घरी आलो. 12 वाजले होते. मस्त भेंडीचं कालवण करेल होतं. म्हणलं चला आता घेऊ आणून. आता 12 वाजले. जेवण बिवण केलं, भेंड्याचं कालवण एकदम मस्त होईल होतं. आता म्हणलं गडीभर पडावा, काही काम बाम नाही आपल्याला. सिन्नरला जायचंय तसं आपल्याला. मग आपला भाचा आलाय, त्याला भेटू शकता तुम्ही. आपला भाचा आहे, काल आला होता आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला. काल आला होता. काय रे नाव सांग चल तुझं. अरे सोनवणे. कधी आला तू? मामाच्या गावाला कशासाठी आलाय तू? काम करायला, मजा करायला, दोन्ही. तर आता 6 वाजले. आपल्या जोडीदारानं फोन केला होता आपल्याला. तो आलाय सिन्नरला, त्याला न्यायला जायचंय. चेन्नईवरून आला होता रेल्वे. सिन्नर फाट्याला आलाय तो. चला येऊ घेऊन त्याला. आपण आलोय आता बायपास वरती. आपला जोडीदार काय मित्र आला नाही अजून आपला. वाट पाहत होती त्याची. वाट पाहून तर थकलो होतो. 15-20 मिनिटं झाली, पण काय जोडीदार तर काय येईना. इकडून तिकडून निघा आला, दिसला जोडीदार, म्हणलो आला, चला आता जाऊ घरी. मग काय याला घेऊन